संविधानाच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने असे सगळे मुद्दे आहेत. आणि जी धन्यवाद तुम्ही आता जे सांगितलं त्याबद्दल. आणि याच अनुषंगाने प्रश्न आहे लक्ष्मण हाके यांना की या सगळ्या मुद्द्यावरती आता तुम्ही काय म्हणाल की ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण देणं हे असंविधानिक नाहीये असं आपण आत्ताच ऐकलंय. नाही, अने साहेबांनी, मान्यवर अने साहेबांनी जे मत व्यक्त केले त्या मताशी मी पूर्णतः म्हणजे 100% मी सहमत आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामधला सर्वोच्च न्यायालयाच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डॉमिनंट कास्ट म्हणून ज्या मराठा समाजाकडे बघितलंय, शासनकर्ती जमात म्हणून ज्या मराठा जातीकडे बघितलंय, कम्युनिटीकडे बघितलंय, त्यांना जोपर्यंत सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करता येणार नाही जोपर्यंत ओबीसीच्या पॅरामीटर्स मध्ये ते बसू शकणार नाहीत, तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि मुळात मराठा समाजाचं मागासलेपण अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलेलं आहे, अनेक हायकोर्ट्सनी नाकारलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा मराठ्यांना क्षत्रिय असं म्हटलं गेलेलं आहे. माझ्याकडे सगळी जजमेंट आहेत. आत्ताचं जयश्री पाटील 2023 मधलं सर्वोच्च न्यायालयाचं 750 पानाचं जजमेंट, त्या जजमेंटमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे. हे सगळं एक्झर्शन असताना, हे सगळी जजमेंट्स असताना आता मराठा समाजाला जर परत ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं कोणी म्हणत असेल तर मला वाटतंय ते कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेरचं आहे. आपल्या न्यायालयानं जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटचं उल्लंघन करणारं आहे. त्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून जरी आता शासनाने तसा काही प्रयत्न केलाच, समजा मराठा कम्युनिटीला ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर त्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन या व्यवस्थेमध्ये झालं, ज्यांचं लिटरेचर, ज्यांची हिस्ट्री, जे त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली, अशा लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण जर दिलं गेलं असेल आणि कलम 16(4) जर तसा उद्देश असेल, मंडल आयोगाचा तसा उद्देश असेल, तर मला वाटतंय ओबीसी मधून आरक्षण देण्याला हे सगळे अडचण आहेत. त्यामुळे एससीबीसीचं जे एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्झर्शनमुळे जे एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते शिक्षण आणि नोकऱ्यामधलं जे महाराष्ट्र शासनानं त्यांच्या अधिकारामध्ये जे दिलेलं आहे ते आता चालू आहे. आणि मला वाटतंय जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळायला ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, ऍज पर लॉ खूप अडचणी आहेत असं माझं मत आहे.